नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज आणि उद्या तुम्ही एक्झामसाठी जाणार आहात. ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर हँडल करता येतं किंवा त्यांनी याच्या अगोदर एखादी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट दिलेली असेल, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु जे विद्यार्थी पहिल्यांदाच संगणकावरती म्हणजेच कॉम्प्युटरवरती सीईटीची ही एक्झाम देणार आहेत, त्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती असणार आहे, की एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, तो एक्झामचा व्ह्यू कसा असणार आहे, आपल्याला क्वेशन सिलेक्ट कसा करायचा आहे, आपण किती क्वेशन अटेम्प्ट केले, आपला एखादा क्वेशन राहिलाय का हे कसं समजेल, आपल्याला माऊस कसा मूव्ह करायचा आहे, तिथं नेक्स्टचं बटन कसं असणार आहे किंवा एखादा प्रश्नाचं उत्तर आपलं चुकलं तर ते आपल्याला बदलता येईल का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतात. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. तर मित्रांनो, आपल्याला एक्झाममध्ये अशा प्रकारचा व्ह्यू हा असणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत त्यांनी कधीच सीट दिली नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, एक्झाम दिवशी आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर लॉग इनमध्ये काय तुमचा युजर नेम म्हणून तुमच्या ॲडमिट कार्डवर दिलेलं आपला रोल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि पासवर्डच्या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे. समजा माझी डेट ऑफ बर्थ 1/1/2020 आहे. तर मी तिथं सरळ-सरळ 0101 आणि 2020 टाकणार आहे. त्याच्यामध्ये कुठलाही स्पेस नाही, कुठलंही आडवी रेष वगैरे नाही. तुम्हाला या ठिकाणी असं टाकून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो, एक काळजी आपल्याला काय घ्यायची आहे बघा. तुमच्या समोर अशा प्रकारचं तुमचं डिटेल येईल. इथं फोटो तुमचाच आलेला आहे का बघा. रजिस्ट्रेशन नंबर तुमचाच आहे का आणि सर्वात महत्त्वाचं नाव तुमचं बरोबर आहे का आणि जन्मतारीख बरोबर आहे का. जर याच्यामध्ये काही तफावत असेल, मिसमॅच असेल तर तुम्हाला तुमच्या इथं जो एक्झामिनर आहे, पर्यवेक्षक आहे, त्याला सांगायचं आहे, की बाबा माझा नंबर नाहीये. कधी-कधी होऊ शकतं, की चुकून दुसऱ्याचं लॉगिन होऊ शकतं आणि तुम्हाला तिथं बसवलेलं असू शकतं. किंवा नावामध्ये बदल वगैरे झालेला होऊ शकतो, काहीतरी टेक्निकल अडचणीमुळं. तसं असेल तर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्म त्यांना करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स असतील, की ही एक्झाम किती मार्काची आहे, कुठल्या सेक्शनमध्ये किती प्रश्न आहेत, अशी बेसिक माहिती आहे. निगेटिव्ह मार्किंग वगैरे नाही. लँग्वेज जी असणार ती इंग्लिश, मराठीमध्ये आहे. हे सर्व वाचून घ्या आणि त्यानंतर इथं टिक करायचं. हा चेक बॉक्स आहे, त्याला टिक करायचा आहे आणि आय एम रेडी टू बिगिन या अ, टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आय एम रेडी टू बिगिन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची तुमची एक्झाम सुरू होईल. स्टार्ट एक्झामवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जोपर्यंत टायमिंग होणार नाही, म्हणजे एक्झामचा समजा तुमची 11ची शिफ्ट असेल, तर तुम्हाला 11 वाजताच ती एक्झाम सुरू होईल. पर्यवेक्षक तुम्हाला सांगतील तोपर्यंत आय एम रेडी टू बिगिन स्टार्ट एक्झाम या बटनावरती क्लिक करू नका. पासवर्ड, रोल नंबर तुम्ही टाकून ठेवू शकता. जसं स्टार्ट म्हणतील तेव्हा तुम्ही त्या स्टार्ट बटनावरती क्लिक करा. आता स्टार्ट केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुमचा प्रश्न असणार आहे. जर समजा इथं प्रश्न याच्या बाहेर जात असेल, तर इथे जसं तुम्हाला हे कर्सर दिसते सरकवायची, तसं खाली आडवं देखील असणार आहे. तुम्ही असं सरकावून घेतलं तर पुढचा प्रश्न दिसेल. जर तुम्हाला खाली करायचं असेल, इथे समजा खूप मोठा प्रश्न आहे, तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही वर खाली शफल करू शकता आणि याच्या खाली तुम्हाला असे 4 ऑप्शन असणार आहेत. या ठिकाणी तुमचा सेक्शन असणार आहे. इंग्लिशचा वेगळा असणार. सेक्शन वाईज या ठिकाणी तुमचे क्वेशन असणार आहेत. तुम्ही कुठलाही सेक्शन अगोदर घेऊ शकता. तुम्हाला वाटलं मला जी-केचा अगोदर सोडवायचा आहे, तर या ठिकाणी तुम्हाला त्यावरती क्लिक केलं तर खाली सर्व जी-के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न येतील. तुम्हाला वाटलं की मला मला लीगल ॲप्टिट्यूडचं पाहायचं आहे, तर त्यावरती क्लिक करा. अगोदर तुम्हाला इंग्लिश सोडायचं असेल, तर इंग्लिश सेक्शनवरती क्लिक करा. त्याचे सर्व 20, 30, 40 काय असेल ते प्रश्न येतील आणि मग या ठिकाणी तुम्हाला त्याचे क्वेशन नंबर दिसतील. आणि इथे काय बघा, ॲन्सर्ड क्वेशन जर तुम्ही एखादा प्रश्न सोडवला, तर तो ग्रीन कलरमध्ये येईल. तुम्ही आणखीन ॲन्सर दिलं नसेल, तर तो या ठिकाणी तुम्ही व्हिजिट केलाय, परंतु ॲन्सर दिलं नाही, तर त्या ठिकाणी लाल कलरचं दाखवेल. नॉट व्हिजिटेड समजा तुम्ही या ठिकाणी एखाद्या क्वेशनचं ॲन्सर दिलं आणि नेक्स्ट करत असताना चुकून तर त्या माऊसमध्ये खराबी असेल तर डबल क्लिक होतं
आणि एक प्रश्न आपला स्किप होतो. आणि जर तो आपण व्हिजिटच नाही केला, तर तो आपल्याला कुठला प्रश्न होता, सोपा होता, अवघड होता आणि सोपे क्वेशन याच्यामध्ये आपले स्किप होतात. त्यामुळं आपल्याला लक्षात येत नाही, की मी तर सर्व वन बाय वन सोडवत गेलोय. मग माझा राहिला कसं असं होतं. तर हे लक्षात घ्या, की नॉट व्हिजिटेड क्वेशन असतील तर त्यावरती असा कलर येईल, तो तुम्ही पाहू शकता. आणि मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजे एखादा क्वेश्चनचं तुम्हाला ॲन्सर जम्बलिंग होतंय, 2 पैकी कुठलं तर एक आहे. तर वेळ वाया घालवत बसायचं नाही. मार्क फॉर रिव्ह्यू या ठिकाणी बघा असं तिथं तुम्ही पहा, इथं थोडंसं वरती दिलंय. कदाचित खाली असू शकतं. तर मार्क फॉर रिव्ह्यूला टिक करायचं आणि नेक्स्ट करायचं. तर त्याचा कलर असा ग्रीनचा पर्पल कलर असेल. मग याचा अर्थ तुम्हाला तो क्वेशन येतोय किंवा तुमचं कॉम्प्लिकेशन आहे, तुम्ही कन्फ्यूज आहात. तर जर तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही तो नंतर अटेम्प्ट करायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला असं कुठला कलर दिसेल तर त्यावरती तुम्ही डायरेक्ट वेळ असेल तर त्यावरती क्लिक केलं तर तो प्रश्न लगेच ओपन होतो. आणि अँसर्ड अँड मार्क्स फॉर रिव्ह्यू हा एक ऑप्शन असतो. तुम्हाला जर एखादा क्वेशन परत पाहायचा आहे, परंतु तुम्हाला वेळ नाही मिळाला, तर गडबड होऊ शकते. त्यामुळं काय करायचं, की इथं ॲन्सर करायचं आणि परत ॲन्सर्ड फॉर मार्क फॉर रिव्ह्यूला क्लिक करायचं. याचा अर्थ तुम्ही उत्तर दिलंय आणि वेळ नाही मिळाला तुम्हाला, तर ते तुमचं ॲन्सर रेकॉर्ड होणार आहे. पण जर तुम्ही फक्त मार्क फॉर रिव्ह्यू केलं, ॲन्सर कुठलं दिलं नाही, तर या ठिकाणी तुमचं मार्क फॉर रिव्ह्यू तसंच राहील. त्याचं ॲन्सर तुमचं कुठलं रेकॉर्ड होणार नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या, की तुम्हाला इथं कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तुम्ही सर्वच्या सर्व क्वेशन अटेम्प्ट करा. आता इथं तुमचं नाव असणार आहे, इथं सेंटरचं नाव असणार आहे आणि या कोपऱ्यामध्ये तुम्हाला किती टायमिंग शिल्लक आहे ते दाखवेल. जसं एक्झाम स्टार्ट होईल, तर हे काउंटडाऊन चालू होईल उलट दिशेने. म्हणजे 2 तासापासून 1 तास 59 मिनिट, 1 तास 58 मिनिट, 1 तास, अर्धा तास, 15 मिनिटं, 10 मिनिटं असं कमी हा टायमिंग होणार आहे. तर याच्यावरती लक्ष ठेवा. एकाच प्रश्नावरती जास्त वेळ थांबू नका. तुम्हाला समजा यामध्ये दिसत नाहीये, थोडंसं झूम कमी आहे, तर इथं सिलेक्ट करून तुम्ही तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे, झूम वाढवू शकता. परंतु मी तुम्हाला सजेस्ट करेन, की 100 किंवा 125 वरती झूम राहू द्या. इथं झूम कमी जास्त करायची गरज नाहीये. परंतु एखाद्याला काही डोळ्यांचा प्रॉब्लेम वगैरे असेल, तर तो इथं झूम करू शकतो. मग आता राहिला प्रश्न, हा क्वेशन इथं तुम्हाला दिसणार आहे आणि याचं ॲन्सर कसं द्यायचं? तर तुम्हाला काही करायचं नाही मित्रांनो. तुम्हाला माऊस व्यवस्थित हाताळता येत असेल, तर नो प्रॉब्लेम. समजा याचं ॲन्सर ए असेल किंवा पहिला ॲन्सर आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय, टिक करायचंय. जसं तुम्ही टिक कराल, तर हा सर्कल टिक झाल्याचं ग्रीन कलर या ठिकाणी येईल आणि इथं बघा नेक्स्ट हे बटन आहे. एवढंच करायचंय तुम्हाला. नेक्स्ट केलात तर ऑटोमॅटिक पुढचा क्वेशन येईल आणि याचं ॲन्सर तुमचं रेकॉर्ड झालेलं आहे. तुम्ही परत पुढे गेलात आणि तुम्हाला वाटलं, की अरे मी पाठीमागच्या क्वेशनचा ॲन्सर मला बदलायचंय, ते चुकलंय. तर इथं प्रिव्हियस वरती करू शकता किंवा इथं तुम्ही 2 नंबरच्या क्वेशनला गेलाय, 6 नंबरच्या क्वेशनला गेलाय आणि तुम्हाला 3 नंबरच्या क्वेशनवरती जायचंय. तर यावरती देखील तुम्ही क्लिक केलात, तर तो क्वेशन तुम्हाला या ठिकाणी ओपन होईल आणि त्याचा ॲन्सर तुम्ही परत मार्क करून घेऊ शकता. समजा तुम्हाला तुमचा ॲन्सर बदलायचा आहे, तर 2 ऑप्शन आहेत. समजा मी आता इथं 1 नंबरचं दिलंय, पण मला वाटलं की 2 नंबरचं आहे. तर काही करायचं नाही. 2 नंबरवरती क्लिक करायचं आणि नेक्स्ट करायचं किंवा इथं रिसेट ॲन्सर यावरती क्लिक करायचं आणि मग जो कुठला तुम्हाला पर्याय निवडायचा आहे, त्यावरती क्लिक करून नेक्स्ट करायला मात्र विसरायचं नाही. तुम्ही फक्त असं क्लिक केलात आणि नेक्स्ट नाही केलात, तर कदाचित रिस्पॉन्स रेकॉर्ड होणार नाही. आणि मी मगा म्हटलं की मार्क्ड फॉर रिव्ह्यू. आता ह्या प्रश्नाचं मला 2 पर्यायामध्ये कन्फ्युजन होतंय, परंतु मला वेळ वाया घालवायचा नाहीये. जर नंतर वेळ शिल्लक राहिला, तर मी ते सोडवणार आहे. तर इथं मार्क फॉर रिव्ह्यू यावरती क्लिक करायचं. आता एक्झाममध्ये कदाचित खाली हा पर्याय असू शकतो. तो कुठे आहे शोधून घ्या आणि मग त्याच्यावरती काय करायचं की मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजेच मी हा प्रश्न नंतर रिव्ह्यू करणार आहे. याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत. फक्त मार्क फॉर रिव्ह्यू करू शकता किंवा एक कुठलं तरी रँडमली ॲन्सर द्यायचं आणि त्याला मार्क फॉर रिव्ह्यू करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करून पुढे जायचं. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर जितकं फास्ट हँडल करता येतं, तितकं तुम्हाला बेनिफिट होईल. तर एवढेच ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. पाठीमागे जायचं असेल तर प्रिव्हियस, पुढं जायचं असेल तर नेक्स्ट आणि जर ॲन्सर बदलायचा असेल तर रिसेट ॲन्सर करू शकता किंवा रिसेट न करता देखील इथं 1चं केलं असेल, 2चं करायचं असेल तर जसं तुम्ही 2ला क्लिक कराल, तर इथला तुम्ही टिक केलेला मार्क ऑटोमॅटिक निघून जाईल आणि तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचंय.
आणि तुमचा जसा वेळ संपून जाईल, इथं ऑटोमॅटिक टाईम संपला, तुमची एक्झाम क्लोज होणार आहे. तुम्हाला एक्झाम एंड करण्याची, क्लोज करण्याची गरज नाही. आणि आता इथं दिलेलं नाहीये, परंतु वरच्याच कोपऱ्यामध्ये चेंज लँग्वेजचं ऑप्शन असतं. जर तुम्ही एक्झामचा फॉर्म भरत असताना मराठी, हिंदी, बेंगॉली कुठली लँग्वेज सिलेक्ट केली असेल, तर तुम्हाला 2 लँग्वेजमध्ये जी तुम्ही सिलेक्ट केली तुमची मदर टंग प्लस इंग्लिश अशा 2 लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेशन पेपर पाहता येतो. एखाद्या क्वेशनचं तुम्हाला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये कन्फ्युजन होत असेल, तर तुम्ही इंग्लिशमध्ये तो चेक करू शकता. आणि सीईटी सेलने सांगितलेलं आहे, एखादा प्रश्नाचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये चुकलं आणि तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं, तर ते ऑब्जेक्शन ग्राह्य धरलं जाणार नाही. इंग्लिशमध्ये जर तो क्वेशन चुकला असेल, तरच तो रद्द केला जाईल. त्यामुळं एखादा क्वेशन समजत नसेल, तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहायचा असेल, तर इंग्लिशमध्ये पाहू शकता. म्हणून मी पूर्वी सुरुवातीला सांगितलं होतं, की जरी तुम्ही इंग्लिश मीडियमचे असाल, तरी तुम्ही मराठी पर्याय सिलेक्ट करा. आपण महाराष्ट्राचे आहोत. इंग्लिश आणि मराठी एखाद्या वेळेस इंग्लिश शब्द नाही सापडला, आपल्याला प्रॉपर मीनिंग नाही कळालं, तर मराठीमधून कळू शकतं. आणि मराठी आपली लँग्वेज असेल, मदर टंग असेल, बऱ्याच जणांची मदर टंगच आहे. माझी देखील मराठीच मदर टंग आहे. तरी आपण जे घरी बोलतो ते आपल्याला व्यवस्थित समजतं. तर मग आपण इथं ती भाषा बदलून घेऊ शकतो. एक क्वेशन तुम्ही इंग्लिशमध्ये पाहिलात, परत वाटलं की आता पुढचं मला मराठीमध्ये पाहिजे, तर ऑटोमॅटिक पुढं मराठीमध्ये येतं. जर पाहिजे असेल तर इंग्लिशमध्ये परत तुम्ही पाहू शकता. ते ऑप्शन वरच असणार आहे. एकदा गेल्यानंतर व्यवस्थित चेक करा. तर मित्रांनो, घाबरायची काही गरज नाहीये. अतिशय युजर फ्रेंडली हे असणार आहे. फक्त माऊस वगैरे व्यवस्थित ऑपरेट होतो का एकदा चेक करा. कधी-कधी माऊस व्यवस्थित चालत नाही आणि क्वेशन तुम्हाला पुढं-मागं असं करून पाहावे लागतात किंवा इथं लेंथी क्वेशन असेल, पॅराग्राफ असेल, तर तुम्हाला इथं क्लिक करून खाली ड्रॅग केलात तर खालचं तुम्हाला ऑप्शन्स वगैरे दिसू शकतात. तर मित्रांनो, या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशी आशा करतो. आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये जर व्हिडिओ पाहिजे असेल, कारण यावेळेस सीईटी सेलनी लाईव्ह प्रोसेस या ठिकाणी दिलेली नाही. तर आपल्या YouTubeला या ठिकाणी हा 2024 मधला व्हिडिओ आहे. 2024 मध्ये हा व्हिडिओ लाईव्ह स्वरूपात आहे. तर तुम्ही हा पाहून घेऊ शकता. याच्यामध्ये डिटेल तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. कशाप्रकारे करायचंय हे सर्व इथं दिलेलं आहे. हे लाईव्हमध्ये आहे. नेक्स्ट कसं होतं हे सर्व या ठिकाणी मी दिलेलं आहे. तर हा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये दिलेली आहे. ते पहा. व्यवस्थितपणे तुम्हाला समजून जाईल. धन्यवाद.